नमस्कार, स्वागत है आपका मुंबई 24 की विशेष पेशकश में। समय समय पे हम आपको राजनीतिक लोगों से मिलवाते रहे हैं, कई सारे वरिष्ठ पत्रकारों से हमने मिलवाया। इस समय हम सरकारी विभाग के एक ऐसे अधिकारी से मिला रहे हैं और एक ऐसा सच आपके सामने ला रहे हैं जो अछूता है, अछुआ है, किसी ने उसे न देखा न सुना। एक ऐसा विभाग जो कि हीरो की तरह काम तो करता है मगर प्रशंसा नहीं होती है। हीरो जब फिल्म में कोई जंप करता है या कोई विलन के साथ में फाइट करता है तो उस समय लोग तालियां बजाते हैं, मगर ये लोग दिन रात हमारी सुरक्षा में, हमारी सेवा में रहते हैं, मगर इनकी कोई भी प्रशंसा नहीं होती है। आइए हम बात करते हैं धनंजय कुलकर्णी जी के से, जो कि जोन 5 के डीसीपी है। आइए हम उनके बारे में कुछ एक जानकारी आप तक पहुंचाएं और उनसे बात करें। धनंजय जी, स्वागत है आपका मुंबई 24 में। सर, मैं जानना चाहता हूं कि आपने पढ़ाई कहां से की, किस तरीके से आपकी शुरुआत हुई? मी अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा नावाचे एक तहसील प्लेस आहे, त्या ठिकाणी मी वाढलेलो आहे, त्या ठिकाणी शिकलेलो आहे। 12वीपर्यंत मी त्या ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर पुणे कृषी महाविद्यालय येथे ॲडमिशन घेतलं। त्या ठिकाणी मी 4 वर्षाचा डिग्री कोर्स पूर्ण केला आणि त्यानंतर मी MSc करण्यासाठी, PG कोर्स करण्यासाठी मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी जाऊन मी MSc केली आणि त्यानंतर मग स्पर्धात्मक परीक्षेकडे मी वळलो। सर, ये बताइए कि क्या आपके परिवार में भी कोई इस विभाग से जुड़ा है? वस्तुतः असं पाहिलं तर माझं संपूर्ण कुटुंब हे शेतकरी कुटुंब असून माझ्या घरामध्ये माझे आई वडील दोघेही शेती करतात, अजूनही ते शेती करतात आणि माझ्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारची पोलीस खात्यामध्ये पार्श्वभूमी नाही आहे। माझ्या घरामधील कोणी पोलीस खात्यामध्ये अधिकारी नाही आहे, मीच पहिला पोलीस विभागामध्ये अधिकारी आहे। क्या सर आपके पूरे कुंबा, जिस तरीके से कहा जाता है, खानदान है आपका, काफी बड़ा परिवार होगा आपका गांव में, तो क्या सर किसी ने भी इस विभाग में कोई भी आज तक नहीं आया? नहीं, बिल्कुल नहीं आया, क्योंकि जिस रूरल ज्या ग्रामीण भागामधून मी आलेलो आहे त्या ग्रामीण भागामध्ये एकतर शिक्षणाची वानवा आहे, त्या ठिकाणी सर्व शेती आणि अशा प्रकारचा व्यवसाय केला जातो आणि कधीही आमच्या कुटुंबामधल्या अशा कोणी असा विचार केला नव्हता की पोलीस खात्यामध्ये जावं, तिथं जाऊन अधिकारी आपलं करिअर करावं, अधिकारी बनावं, अशा प्रकारचं कुठलंही स्वप्न त्यांनी पाहिलेलं नव्हतं। त्यामुळे कुणीही त्या व्यवसायामध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये आलेलं नव्हतं। सर, आपके परिवार में से किसने आपको प्रोत्साहन दिया इस विभाग में आने के लिए, इस खाते में आने के लिए? माझे एक काका आहेत, जे चुलते आहेत, ते पुणे येथे एक केंद्र शासनाच्या आरोग्य विभागामध्ये ते काम करतात। त्या ठिकाणी ते एक अधिकारी पदावरती आहेत आणि सातत्याने त्यांचं मला लहानपणापासून सातत्याने मार्गदर्शन मिळत राहिलं, एक प्रेरणा मिळत राहिली की तू अशा प्रकारचे जर प्रयत्न करशील, अशा प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षेकडे वळशील तर निश्चितपणे तुला अशा प्रकारचं यश मिळेल। ते बापूराव कुलकर्णी म्हणून आहेत आणि त्यांच्या प्रेरणेने मी आजवर इथपर्यंत पोहोचू शकलो। सर, ये पुलिस खाते में आपने कब शुरुआत की? पहला आपका कौन सा वो कड़ी थी, उसे हमसे आप और हमारे प्रेक्षकों से आप शेयर करना चाहेंगे? जेव्हा मी BSc करण्यासाठी मी पुणे येथे असताना त्या ठिकाणी कृषी महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचं वातावरण होतं की सब इन्स्पेक्टर पदासाठी फार युवक त्या ठिकाणी आकर्षित झालेले असायचे, त्या ठिकाणी प्रयत्न करत असायचे आणि बरेच लोक त्या ठिकाणी जायचे। त्याचंही मला एक अट्रॅक्शन वाटत होतं की आपणही पोलीस खात्यामध्ये जाऊन अधिकारी व्हावं, अशा प्रकारचं काम करावं, अशी निश्चित माझ्या मनाला नेहमी वाटत राहिलं आणि त्याचाच भाग म्हणून मी स्पर्धात्मक परीक्षेकडे वळालो। सुरुवातीला पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मी परीक्षा दिली, त्यामध्ये मी यशस्वी ठरलो। त्यानंतर मी राज्य शासनाच्या विक्रीकर विभागामध्ये मी तिथं सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून काम केलं। जवळपास 3.5-4 वर्ष मी त्या ठिकाणी काम केलं आणि हे काम करत असतानाच मी ह्या पदासाठी DYSP या पदासाठी मी राज्य सेवा आयोगाच्या मार्फत मी त्या ठिकाणी परीक्षा दिली आणि त्यानंतर मी 1997 साली मी पोलीस खात्यामध्ये डायरेक्ट सरळ सेवा पोलीस उपाधीक्षक या पदावरती भरती झालो। सर, कौन सी ऐसी प्रेरणा थी जो आपको इस विभाग में लाई? क्या ऐसी चीज थी, इस विभाग की खासियत थी जो आपने देखी, जिसके लिए आप इस विभाग को आपने चुना? वस्तुतः मी ज्या भागामधून आलेलो, ज्या ग्रामीण भागामधून मी आलेलो आहे, ज्या शेतकरी कुटुंबामधून मी आलेलो आहे, तिथल्या हाल अपेष्टा, तिथल्या परिस्थिती सगळी बघितल्यानंतर ग्रामीण भागामध्ये ज्या प्रकारच्या अन्याय आणि त्याचं वास्तव जे आपण त्या ठिकाणी मी बघितलेलं आहे, ती सगळी परिस्थिती मला ह्या ठिकाणी पोलीस खात्यामध्ये येण्यासाठी मला प्रेरणास्रोत म्हणून ठरलेली आहे
आणि ज्याच्यामुळेच मी आज ह्या पदावरती या ठिकाणी पोहोचलेलो आहे. सर, इस विभाग में कौन सा ऐसा काम है जो आपको एक चुनौतीपूर्ण लगा हो या आपको बढ़िया लगा हो? सर, सन 2000 ते 2002 ह्या 2 वर्षामध्ये मी गडचिरोली या ठिकाणी पोलीस उपाधीक्षक या पदावरती उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून मी त्या ठिकाणी काम करत होतो. आणि त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कल्पना आहे, गडचिरोली हा जिल्हा नक्षल प्रवण जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती होतात. त्या कालखंडामध्ये काम करत असताना पहिलंच माझं त्या ठिकाणी पोस्टिंग झालं होतं आणि मी अत्यंत अनुभव माझ्या पाठीशी कमी होता. परंतु त्या ठिकाणची परिस्थिती, त्या ठिकाणी आदिवासी आणि जी परिस्थिती आहे त्याच्याशी दोन हात करताना फार मोठ्या अडचणी येत होत्या. त्या ठिकाणी इन्फॉर्मर तयार करणं, नक्षलवाद्यांशी लढाई करण्यासाठी त्या प्रकारचं गस्त त्या ठिकाणी जंगलामध्ये घालणं आणि या एकूणच सगळं जे काम होतं ते अत्यंत आव्हानात्मक होतं आणि कधी प्राणाची बाजी लागेल अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी होती. आणि त्या ठिकाणी काम करत असताना 2 वर्षामध्ये मी अत्यंत चांगल्या प्रकारची इन्फॉर्मरचं नेटवर्क त्या ठिकाणी तयार केलं. नंतर मी स्वतः त्या भागामध्ये 2 एन्काउंटरमध्ये मी स्वतः सहभागी झालो. त्याच्यामध्ये 2 नक्षलवाद्यांचा त्या ठिकाणी एन्काउंटरमध्ये बळी गेला होता. अशा प्रकारचं चांगलं यश मला त्या ठिकाणी मिळालं होतं आणि त्या ठिकाणी चांगलं काम करून चांगलं नाव त्या भागामध्ये ग्रामीण आदिवासींमध्ये सुद्धा मी लोकप्रिय ठरलो होतो. अशा प्रकारचं मला एक चांगलं काम करण्याची संधी त्या भागामध्ये मिळालेली आहे. आपने देखा कि ये धनंजय कुलकर्णी जी हैं जो कि डीसीपी हैं जोन 5 के. मैंने आपसे पहले भी कहा था कि फिल्मों में जो है जिस तरीके से कोई हीरो अगर किसी आतंकवादी गुट से या किसी विलन से लड़ता है तो हमें काफी मजा आता है उसको देखने में, लोग तालियां बजाते हैं और प्रशंसाएं करते हैं. मगर अभी हमने आपको पहले ही बताया था, अभी आपने खुद इनके मुंह से सुना कि जिस तरीके से गढ़चिरौली का इलाका जो है बीड़ी पत्ता कामगारों के नाम से भी जाना जाता है, जो कि जंगलों में खेतियां करते हैं बीड़ी पत्ते की, और वहां पे जो है बहुत संख्या में जो है आतंकवादी गुट जो है वो सक्रिय हैं, नक्सलाइट जो है वो सक्रिय हैं और नक्सलाइट के चलते वहां पे आए दिन कुछ न कुछ हमले होते रहते हैं. कभी पुलिस वालों पे, कभी टूरिस्ट पे, कभी किसी और को लूटा जाता है या जान से मारा जाता है. ऐसे इलाके में अपनी जान को हथेली में रखकर एक अफसर जब ड्यूटी निभाता है और इतना बढ़िया काम करता है, जैसे कि इन्होंने बताया कि इन्होंने जिस तरीके से वहां पे नेटवर्क तैयार किया और अपने साथ साथ जो है अपने साथ जुड़े हुए अधिकारियों की सुरक्षा को भी इन्होंने मद्देनजर रखा, तो इससे पता लगता है कि रियल मायने में जो हीरो कहा जाता है वो हीरो जो है यही लोग हैं जो कि हमारी और हमारे समाज की, हमारे परिवार की जो है सुरक्षा करते हैं. ब्रेक के बाद हम फिर लौटेंगे और कुछ जानकारी सर से लेंगे और आपके सामने जो है सर की आप बीती हम आपके सामने लाएंगे. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex way of life. Hex Corp, celebrating growth. स्वागत है आपका मुंबई 24 की इस विशेष पेशकश में. फिर से हम आपको बता दें कि इस समय हमारे साथ में धनंजय कुलकर्णी जी हैं जो कि जोन 5 के डीसीपी हैं. हमने कुछ बातें इनकी आपके सामने लाई, आइए हम जानते हैं और भी कुछ चीजें इनसे. सर, ये बताइए कि आपके पूरी नौकरी के कार्यकाल के दौरान जो है, शुरुआत से अब तक के कार्यकाल के दौरान कौन सा ऐसा केस है जो कि आपको चुनौतीपूर्ण लगा और जिससे पाने के लिए, जिसे आपको पूरा करने में काफी दिक्कतों का सामना करना पड़ा
और आपने उसे किस तरीके से खत्म किया ये भी बताइएगा। मी जळगाव जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना मी त्या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होतो। त्या ठिकाणी एके दिवशी रात्री पहाटेच्या वेळेस कॉल प्राप्त झाला की जळगाव शहरामधील एका घरावरती एका बंगल्यावरती दरोडा पडलेला आहे आणि त्या ठिकाणी तेथील घरमालकाला जबरदस्त मारहाण करून तेथील ऐवज आणि तिथली कार पळून नेलेली आहे। त्या ठिकाणी भेट दिली असता आम्ही हे पाहिलं की त्या ठिकाणी घरमालकाला प्रचंड अशा प्रकारची मारहाण करण्यात आली होती, त्याच्या कुटुंबियांनाही मारहाण करण्यात आली, त्याच्या लहान मुलालाही मारहाण करण्यात आली होती आणि तिथून त्याच घरातला ऐवज घेऊन त्याचीच एक कार झेन कार होती ती कार घेऊन चोर त्या ठिकाणी दरोडेखोरांनी तिथून पसार झाले होते। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा क्ल्यू आमच्याकडे नव्हता, कुठल्याही प्रकारची आमच्याकडे माहिती त्या ठिकाणी आमच्याकडे उपलब्ध नव्हती, परंतु केवळ तांत्रिक कौशल्याच्या आधारे या ठिकाणी आम्ही त्या घटनास्थळापर्यंत पोहोचू शकलो, त्या आरोपींपर्यंत पोहोचू शकलो। त्याचा इतिहास अतिशय रंजक आहे। या ठिकाणी आम्ही जाताना आम्ही एक पाहिलं की जळगाव शहरामधून एक रस्ता MP मधल्या जिल्ह्याकडे बऱ्हाणपूर जिल्ह्याकडे जातो, त्या ठिकाणी आम्ही पाठलाग करत गेलो आणि त्या पाठलाग करत असताना मी स्वतः त्या बऱ्हाणपूर आणि त्या सेंधवा जिल्ह्याकडे त्या ठिकाणी आम्ही गेलो। त्या ठिकाणी आम्ही वेगळ्या टीम तयार करून पाठलाग करत गेलो। त्या ठिकाणी असं लक्षात आलं, 2 दिवस त्या ठिकाणी आम्ही पाठलाग करत असताना असं लक्षात आलं की एका ठिकाणी ती कार आम्हाला उपलब्ध झाली, परंतु आरोपी काही मिळाले नाहीत। त्या ठिकाणी आरोपींचा कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचा क्ल्यू आम्हाला मिळाला नाही, परंतु त्या ठिकाणी शास्त्रीय कौशल्याचा आम्ही वापर केला। त्या ठिकाणी कुठल्याही आम्ही घाई केली नाही। त्या ठिकाणी फिंगरप्रिंट एक्सपर्ट आम्ही बोलवले, जे त्या ठिकाणी त्यांचे जे फिंगरप्रिंट डेव्हलप केले जातात ते डेव्हलप केले गेले। त्या ठिकाणी आरशावरती आम्हाला एक फिंगरप्रिंट मिळाली, जो मिरर त्या ठिकाणी ड्रायव्हरच्या सीटवरती असतो, ती फिंगरप्रिंट आम्ही मिळाली। त्या ठिकाणी ते फिंगरप्रिंट आम्ही डेव्हलप करून त्याच्या आधारे फिंगरप्रिंट ब्युरोकडनं आम्हाला काही सजेशन प्राप्त झाले। त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की एक आरोपी जो 2005 साली त्या ठिकाणी दुसऱ्या एका दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये अटक झाला होता, त्याचीच ती फिंगरप्रिंट आहे। त्याच्यामुळे त्याचं आम्हाला नाव मिळालं, त्याचं पत्ता मिळाला, गाव मिळालं। त्या ठिकाणी आम्ही अत्यंत आनंदी झालो की आम्हाला ही गुन्हा आमच्या उघडकीस येणार, परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी त्या पत्त्यावरती आम्ही जाऊन शोध घेतला असता तो आरोपी 3 वर्षापासून त्या ठिकाणी राहतच नाही, अशा प्रकारची माहिती समोर आली। मग मात्र आम्हाला आमच्या तपासाची चक्र मोठ्या प्रमाणात आम्ही फिरवली आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो, त्यांना अटक करू शकलो, परंतु मुख्य आरोपी जो आहे या सर्व घटनेचा जो मास्टर माइंड होता, जो ब्रेन होता, तो मात्र आम्हाला मिळत नव्हता। मग आम्हाला एक नंबर आम्हाला त्या ठिकाणी मिळाला, परंतु तो आरोपी अतिशय चालाक होता। कुठल्याही मोबाईल फोनचा तो त्या ठिकाणी वारंवार बदलत राहायचा, सेल फोन सातत्याने बदलत राहायचा, हँडसेट बदलत राहायचा, सिम कार्ड बदलत राहायचा। अशा प्रकारची आम्हाला माहिती मिळाली की तो इंदोर येथे एका वस्तीमध्ये राहत असल्याबद्दलचा एक थोडासा सुगाव आम्हाला त्या टेलिफोनच्या टॉवर लोकेशनच्या माध्यमातून मिळाला, परंतु नक्की ॲड्रेस आम्हाला आमच्याकडे नव्हता। मग त्या टॉवर लोकेशनच्या आधारे आम्ही त्या ठिकाणी सातत्याने 15 दिवस आमची पोलीस पार्टी त्या भागामध्ये गस्त करत होती। त्याचा एक फोटो आमच्याकडे होता, 10 वर्ष जुना फोटो आमच्याकडे होता, परंतु त्याचा आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा क्ल्यू नव्हता। त्या ठिकाणी 15 दिवस पाठलाग करून 15 दिवस त्या सातत्याने पाळत ठेवून एक दिवस आम्ही पहाटे त्याच्या घरापर्यंत पोहोचू शकलो आणि त्या ठिकाणी त्या आरोपीला आम्ही अटक करू शकलो आणि ह्या गुन्ह्यामध्ये गेलेला संपूर्ण मुद्देमाल त्या ठिकाणी आम्ही हस्तगत करू शकलो आणि मुख्य आरोपीपर्यंत पोहोचू शकलो। याचा आनंद हा असा झाला, कुठल्या प्रकारचा क्ल्यू नसताना आम्ही त्या गुन्ह्यापर्यंत पोहोचलो, त्या आरोपीपर्यंत पोहोचलो। त्या ज्या घरमालकाची घरी चोरी झाली होती, दरोडा पडला होता, त्यांना अत्यंत आनंद झाला, त्यांनी येऊन आमचा सत्कार केला आणि अशा प्रकारचा आनंद ह्या घटनेमध्ये मिळाला। एक समाधान, आत्मिक समाधान ह्या गुन्ह्याच्या तपासाने मिळालं। ये देखा आपने किस तरीके से इन्होंने किसी भी क्लू ना होने के बावजूद भी, कोई भी सबूत ना छोड़ने के बावजूद भी जिस तरीके से इन्होंने इस केस को फॉलो किया, ये इनका अपना इस विभाग से, इस वर्दी से जुड़ा लगाव ही था, मोहब्बत ही थी इस देश से कि इन्होंने इन्हें आगे नहीं जाने दिया। और एक चीज बता दें कि जिस तरीके से मुंबई पुलिस का नाम लिया जाता है पूरी दुनिया के अंदर, हम बता दें आपको स्कॉटलैंड यार्ड जो जिस तरीके से नंबर 1 पे आता है, उसी तरीके से मुंबई पुलिस महकमा जो है नंबर 2 पे आता है, क्योंकि कोई भी जुर्म चाहे छोटा हो चाहे बड़ा हो, इस महकमे की आंख से जो है चूक नहीं सकता है। कोई आरोपी अगर ये सोच ले कि आरोप करने के बाद में वो बच जाएगा, मगर ये उसकी गलतफहमी है, क्योंकि ये जिस तरीके से इन्होंने नेटवर्कों का और अधिकारियों का जाल बुना है, ताना बाना बुना है, उससे शायद ही कोई चालाक भी हो, चाहे कितना भी शातिर आरोपी हो, वो इससे नहीं बच सकता है, क्योंकि मुंबई पुलिस जो है पूरी तरीके से सतर्क है। हाँ, मगर कभी कभार ऐसा भी होता है कि कोई एक लापरवाही का ठीकरा जो है पुलिस के सर फोड़ दिया जाता है और पुलिस को उसमें खींचा जाता है,
ताकि बाकी के लोग इससे बच जाएं। तो हम यही चीज के बारे में जानकारी लेना चाहेंगे धनंजय कुलकर्णी जी से। क्या कोई ऐसा वाकया भी आपके साथ में हुआ है? हम नाम नहीं लेना चाहेंगे किसी भी अधिकारी का या किसी भी व्यक्ति विशेष का, बस खाली ये जानना चाहेंगे सर कि क्या ऐसा मौका भी आया है कि कोई आपकी ना की हुई गलती की सजा आपको भुगतनी पड़ी हो सर? असंच एका जिल्ह्यामध्ये मी कार्यरत असताना बऱ्याचदा काही जातीय अशा प्रकारच्या घटना घडून गेल्या, ज्याच्यामध्ये पोलिसांना फायरिंग करावं लागलं, त्याच्यामध्ये बळाचा वापर करावा लागला. आणि अशा वेळेस नक्की पोलिसांवरती आरोप केले जातात की पोलिसांनी ज्यादती केली, बळाचा जास्त वापर केला. अशा घटनांमध्ये मी त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून, प्रभारी पोलीस अधीक्षक म्हणून मी या ठिकाणी काम करत होतो. आणि त्यावेळी त्याचाच फायदा घेऊन त्या ठिकाणी मला दोषी मानण्यात आलं, दोषी ठरवण्यात आलं, माझ्यावरती आरोप करण्यात आले आणि वर्तमानपत्रातून अशा प्रकारची बदनामी करण्यात आली की पोलिसांकडनं ज्यादती करण्यात आली आणि पोलीस अधीक्षकच त्यासाठी जबाबदार आहेत. अशा प्रकारचा एक आरोप मनाला अत्यंत दुःखदायक त्यावेळेस गेला. एक 4-5 दिवस मला त्या ह्याच्यामधनं दुःखामधनं आणि त्या सतत विवंचनेनं जावं लागलं. अशा प्रकारचा प्रसंग मला जाणवला. एक समय हम आपको बता दें ऐसा था कि आज़ादी की लड़ाई में, हिंदुस्तान की आज़ादी की लड़ाई में पत्रकारिता ने जो योगदान दिया था, वो योगदान जितना के देश में हुए शहीदों ने दिया था उतना ही योगदान पत्रकारिता का था, ताकि वो हर घर में हर बच्चों तक इस बात को पहुंचा पाए पत्रकारिता के जरिए कि हमारी लड़ाई किस दर्जे तक पहुंच चुकी है और हमें आगे किस तरीके के कदम उठाने चाहिए। वहीं पे आज कुछ लोग जो है पत्रकारिता का दुरुपयोग कर रहे हैं, उसके जरिए कुछ व्यक्ति विशेष को बदनाम करने की कोशिश करते हैं, मगर ये जो है पूरी तरीके से गलत है। किसी भी किस्म से इस जो विभाग हमको दिया गया है, जो काम हमको दिया गया है, उसका दुरुपयोग करना और जो हमारी जिम्मेदारी है उससे परे हट के कोई काम करना, ये भी अपने आप में एक गलत बात है। इसीलिए हम चाहेंगे कि कभी भी सत्य का साथ दे, ना कि असत्य का साथ दे। सर मुझे ये बताइए कि युवाओं को आप क्या प्रेरणा देना चाहोगे, इस विभाग के बारे में क्या बताना चाहोगे? मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रामाणिकपणा, सातत्यपूर्ण कामगिरी आणि कठोर परिश्रम अशा प्रकारची जर आपण भूमिका कायम ठेवली तर आयुष्यात कुठलंही यश असेल ते तुमचंच आहे. त्यासाठी सातत्यानं यश तुमच्या पाठोपाठ येण्याची नक्की शक्यता आहे. परंतु ह्याच्यामध्ये अनेक वेळा आपल्याला असं तरुणांना सांगण्यात येतं की सातत्यानं समाजामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच्याबद्दलचा नेहमी प्रचार केला जातो. सातत्याने वशिलेबाजी आहे, त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या ह्या ठिकाणी प्रभावांचा वापर केला जातो. अशा प्रकारच्या सातत्यपूर्ण गोष्टी सांगितल्या जातात आणि तरुणांचा त्याच्या मनावरती परिणाम होतो. परंतु मी या ठिकाणी जाहीरपणे आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या अशा प्रकारच्या पोलीसमध्ये जर करिअर करायचं असेल तर त्यासाठी आपल्या सर्व तरुणांचं या ठिकाणी स्वागत आहे. अगदी पोलीस शिपाई ते पोलीस अधीक्षक या पदावरती आपल्याला डायरेक्ट अशा प्रकारची एंट्री ह्या विभागामध्ये मिळू शकते. परंतु त्यासाठी अत्यंत कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण कामगिरी आणि खरं तर पेशन्स या ठिकाणी सर्वांच्या तरुणांच्या मनामध्ये असला नक्की ह्या विभागामध्ये करिअर करता येईल. या ठिकाणी आपल्या क्षेत्रामध्ये नक्की आपल्याला प्रवेश करता येईल. सर कुछ युवा जो हैं इस विभाग में आने से कतराते हैं और जिस तरीके से एक सामान्य जनता होती है उसके मन में एक पुलिस महकमे को लेके एक अलग ही भाव बने हुए हैं, एक अलग ही फिल्म खींची हुई है। इस संबंध में सर हम आपसे जानेंगे, मगर अब लेते हैं एक छोटा सा ब्रेक के बाद फिर लौटेंगे धनंजय कुलकर्णी जी के साथ में और जानेंगे कि आगे इनके करियर के बारे में। Spiker Deers for men and women.
स्वागत है आपका मुंबई 24 की विशेष पेशकश में। हमने इससे पहले सवाल किया था धनंजय कुलकर्णी जिससे कि जिस तरीके से पुलिस की छवि समाज में सामान्य जनता के बीच में बनी हुई है वो एक धुलमुल छवि बनी हुई है। कोई अच्छी नजर से देखता है तो कोई बुरी नजर से देखता है। वजह कई सारी होती है उसके पीछे। कुछ लोगों के साथ में हुए हादसे होते हैं, कुछ अधिकारियों की ज्यादती की वजह से पूरे विभाग को, पूरे डिपार्टमेंट को वो लोग गलत नजर से देखने लगते हैं। ये भी अपने आप में एक गलत बात है, क्योंकि एक व्यक्ति विशेष के चलते पूरे डिपार्टमेंट को गलत नहीं कहा जा सकता है। और हम ये भी नहीं कर रहे हैं कि हम किसी का पक्ष ले रहे हैं या किसी के फेवर में हैं, नहीं, हम सिर्फ सत्य बताते हैं और सत्य दिखाने की कोशिश करते हैं। उसी की तलाश में आज हम यहाँ पे धनंजय कुलकर्णी जी से मिले हैं और उनसे जानेंगे कि सर ये छवि जिस तरीके से सामान्य जनता के बीच में बनी हुई है, इस छवि को निकालने के लिए उनके मन से इस तरीके का भाव निकालने के लिए क्या करना होगा? मी आपल्या मतांशी बिलकुल सहमत आहे। सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये पोलीस खात्यासंदर्भातली जी प्रतिमा आहे ती अत्यंत वाईट अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये असते, परंतु वस्तुस्थिती तशी नाही नसून ती वस्तुस्थिती थोडीशी वेगळी आहे। अत्यंत सगळाच डिपार्टमेंटला अशा प्रकारचं दोषी धरणं हे चुकीचं ठरू शकेल। मला 2-3 कारणं या ठिकाणी मला सांगायची आहेत। एक तर आपल्याकडे जे बॉलिवूड आहे किंवा जे चित्रपट क्षेत्र आहे त्या ठिकाणी जी पोलीस खात्याबद्दलची जी वाईट अशा प्रकारचं चित्रण दाखवण्यात येतं, गुंडांना नेहमी सहकार्य देणारे पोलीस, त्याचबरोबर वेगवेगळ्या व्यसनं करणारे पोलीस आणि अशा प्रकारची वाईट अशा प्रकारचं चित्रण त्या ठिकाणी दाखवलं जातं। मला वाटतं त्याचा एक भाग निश्चितपणे असू शकेल की पोलिसांची प्रतिमा त्यामुळे खराब होऊ शकत असेल। त्याचबरोबर ज्या घटना आपण वर्तमानपत्रामध्ये माध्यमाच्या माध्यमातून ऐकत राहतो की एखाद्या ठिकाणी पोलीस अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यामध्ये अडकला किंवा वाईट व्यक्तींच्या संगतीमध्ये आढळला, अशा प्रकारची बातम्या आणि त्याच्या प्रकारचं जे चित्रण किंवा त्याचं जे माहिती त्या ठिकाणी दिली जाते त्याचाही परिणाम सर्वसामान्य लोकांच्या मनावरती होत असावा आणि त्याच्यामुळेच अशा प्रकारची प्रतिमा लोकांच्या मनामध्ये झाली असावी। परंतु मी या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो, अशा प्रकारच्या घटना हे अत्यंत तुरळक आहेत, परंतु त्यामुळं सर्वच पोलीस दलाला दोषी ठरवणं, त्यांना अशा प्रकारचं वागवणं हे चुकीचं ठरू शकेल। सर्वच अधिकारी, सर्वच अंमलदार अशा प्रकारचे नाही आहेत। अत्यंत चांगली लोकं, लोकांच्या मदतीला धावणारी लोकं, लोकांना हेल्प करणारी लोकं अधिकारी आणि अंमलदार या ठिकाणी पोलीस विभागामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी निश्चितपणे लोकांच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर आहेत असे मला जाहीरपणे सांगायचं आहे। सर काफी सारे समय ऐसा भी आपका गुजरा होगा इतने साल के करियर के अंदर कि आप दो 3-3, 4-4 रोज तक अपने परिवार से नहीं मिल पाए होंगे इस नौकरी के चलते सर, इस ड्यूटी के चलते और लोगों की सुरक्षा के चलते। मला एक प्रसंग या ठिकाणी आठवतो आहे। सन 2008 मध्ये ऑक्टोबर महिना होता आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी मी जळगाव येथे कार्यरत असताना धुळे शहरामध्ये एक मोठी जातीय दंगल झाली होती आणि त्या ठिकाणी संपूर्ण धुळे शहर ह्या दंगलीमुळे वेढलेलं होतं। त्या ठिकाणी हिंसाचार चालू होता, जाळपोळ चालू होती आणि अशा ठिकाणी मला बंदोबस्ताला त्या ठिकाणी 5 ऑक्टोबर रोजी बोलवलं गेलं। त्या ठिकाणी मी जेव्हा रवाना झालो त्यावेळेस माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे कपडे नव्हते, कुठल्याही प्रकारचे माझं साहित्य सोबत नव्हतं। मला वाटलं एक दिवसाच्या बंदोबस्तामध्ये आपल्याला परत घरी परत येता येईल, परंतु त्या ठिकाणी परिस्थिती अत्यंत विदारक होती। त्या ठिकाणी रात्रंदिवस आम्ही मेहनत करत होतो, परंतु ती दंगल काबूत येत नव्हती, कुठल्या प्रकारचं नियंत्रण त्याच्यावरती येत नव्हतं। त्यामुळे मला 5 दिवस त्या ठिकाणी धुळे शहरामध्येच मला थांबावं लागलं। सातत्याने मी गस्त त्या भागामध्ये घालत होतो, लोकांसोबत पेट्रोलिंग करत होतो, शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होतो, काही ठिकाणी बळाचाही वापर करावा लागत होता आणि अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचं झोपसुद्धा माझी 5 दिवस होऊ शकली नव्हती। कुटुंबियांशी मी केवळ टेलिफोनवरती आणि मोबाईल फोनवरती माहिती घेत होतो, परंतु मला त्या ठिकाणी कुटुंबियांना भेटता येत नव्हतं। अशा प्रकारे 5 दिवस अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये, ते कारण दंगल असल्यामुळे, कर्फ्यू लागलेला असल्यामुळे जेवणही कुठल्या ठिकाणी वेळेवरती मिळत नव्हतं आणि कुठल्याही प्रकारची झोप, गाडीमध्येच झोपायचं, गाडीमध्येच जे काही मिळेल ते खायचं आणि सातत्याने पेट्रोलिंग करत राहायचं, गस्त करत राहायचं। अशा प्रकारचे मला त्या ठिकाणी अत्यंत कठीण अशा प्रकारचं 5 दिवस सामना करावा लागला आणि कुटुंबियांना सुद्धा फार माझ्या याबद्दल काळजी वाटत होती, त्यांनाही सातत्यानं माझ्या चिंता वाटत होती। सातत्याने त्याच विषयावरती फोन यायचे, चर्चा व्हायची, परंतु मला 5 दिवसाच्या कालखंडामध्ये त्या शहरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्ये माझा महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी होता। त्यानंतर त्या भागामध्ये माझ्या नावाने खऱ्या अर्थानं एक चांगलं काम केलं म्हणून एक चर्चा त्या सर्वसामान्य लोकांच्या मधून झाली।
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तशा प्रकारची शाबासकी सुद्धा मिळाली आणि त्याचा आनंद निश्चितपणे त्या ठिकाणी होता। ये आपको मैं एक चीज और बता दूं कि जिस तरीके से सीमा पे सेना हमारी सुरक्षा करती है किसी और देश से, किसी और मुल्क से, देश के अंदर फैले उन दीमकों से जो कि इस देश को खोखला करने की कोशिश करते हैं, समाज में जहर घोलने की कोशिश करते हैं, समाज में जो है गुंडागर्दी जैसे कामों को फैलाने की कोशिश करते हैं, गलत कामों को बढ़ाते हैं और महिलाओं को जिस तरीके से उत्पीड़न होता है उसे रोकने के लिए ये विभाग जो है पूरी तरीके से सतर्क रहता है देश के अंदर हमारी सेवा के लिए। सर मैं आपसे एक पर्सनल सवाल करना चाहूँगा, आप अगर बुरा ना माने तो। सर मैं ये जानना चाहूँगा कि आपके परिवार में कितने लोग हैं और आप अपने परिवार को कितना समय दे पाते हैं इतने बड़े पद पे होने के बावजूद? माझ्या कुटुंबामध्ये एकूण 4 आम्ही मेंबर आहोत। माझी पत्नी, 2 मुले। आई वडील जे आहेत ते गावीच राहतात आणि ते शेती करतात, त्यामुळे ते कधी सण आणि उत्सवाच्या निमित्तानं ते माझ्याकडे येत असतात आणि सातत्यानं पोलीस विभागामध्ये असल्यामुळे घरच्या कुटुंबियांना सुद्धा माझ्या सगळ्या कामकाजाची आणि त्याची सवय त्यांना होऊन गेलेली आहे। त्यांना वाटत असतं की वेळ आपल्याला आपण कुटुंबियासाठी कमी देत आहोत, हे निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये भावना असते, परंतु केवळ त्यांची साथ असल्यामुळेच मी या कामामध्ये वेळ देऊ शकतो आणि अशा प्रकारे कामामध्ये यश मिळू शकतो। त्यामुळे माझ्या यशाचं श्रेय माझी पत्नी आणि माझे आईवडील आणि माझ्या मुलांना देऊ इच्छितो, ज्यांच्यामुळेच मी खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं चांगलं काम करू शकतो। त्यांना जरी मी वेळ देऊ शकत नसलो तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये एक समाधानाचा भाव आहे, समाधानाचा त्याच्यामध्ये आनंदाचा भाव आहे की आपण समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आहोत आणि त्याचाच भाग म्हणून ते आनंदी राहत असावेत असंही मला वाटतं। सर आपके परिवार से किसी को आप इस विभाग में भेजना चाहोगे या आपने ऐसा सोचा है कि आपके परिवार से कोई हो जो कि इस विभाग में हो? निश्चितपणे माझी मुलगी जी आता 10व्या इयत्तेमध्ये शिकत आहे, निश्चितपणे तिच्याही मनामध्ये तशा प्रकारचं विचार आहेत की UPSCच्या माध्यमातून पोलीस सेवेमध्ये भरती व्हावं, पोलीस सेवेमध्ये दाखल व्हावं आणि निश्चितपणे आमच्या सर्वांचा तिला पाठिंबा आहे। तिने अशा प्रकारचं कष्ट करून, मेहनत करून पोलीस सेवेमध्ये भरती व्हावं, यावं, सेवा करावी, जनतेची सेवा करावी, अशा प्रकारची इच्छा नक्की वाटते। हाँ, आपने इनकी जुबान से एक चीज़ सुनी कि इनकी अपनी बेटी जो कि इस समय पढ़ाई कर रही है उन्हें भी वो जो है पुलिस विभाग में लाना चाहते हैं और इन्होंने एक सब में बढ़िया बात ये कही जो कि शायद किसी ने गौर की है नहीं, कि मैं फिर से रिपीट करना चाहूँगा, फिर से दोहराना चाहूँगा कि जनता की सेवा करें। तो यही चीज़ मैं आपको बताना चाह रहा हूँ कि इस इंटरव्यू के माध्यम से, इस विशेष कार्यक्रम के माध्यम से यही बताना चाह रहा हूँ कि हमारा इस कार्यक्रम का लेने का माध्यम ये है, हमारा जरिया ये है, हमारी सोच ये है कि लोगों के बीच में जिस तरीके से पुलिस की छवि बनाई गई है, जिस तरीके से चित्र खींचा गया है, उस चित्र को जो है पूरी तरीके से जो है फाड़ के फेंक दे, ताकि लोगों के सामने एक अच्छे अधिकारी की भूमिका भी आए और जो है नेगेटिव कैरेक्टर्स जो है उनके दिमाग से निकल जाए और किस तरीके से इनका भी अपना परिवार होता है, इनका भी अपना कुंबा होता है, उसे छोड़ के जिस तरीके से हम अपने घर से अपने परिवार का पेट पालने के लिए निकलते हैं, वो इसी तरीके से अपने घर से निकलते हैं, मगर मकसद सिर्फ एक नहीं होता है कि हमें अपने परिवार की रोजी रोटी पहुंचानी है। मकसद इसमें एक और होता है, वो मकसद होता है कि हमारे समाज की सेवा करनी है, क्योंकि ये वही लोग हैं जो कि अपनी जान की बाजी लगा के, आपने देखा होगा 26/11 जैसे हादसे जो कि मुंबई के सीने पे जिस तरीके से सांप बन के इन लोगों ने तांडव किया है, उनसे किस तरीके से हमारे जवानों ने लोहा लिया और कैसे मौत को जो है हंसते हंसते गले लगाया। वही जवान, वही शहीद जो है, वही लोग जो है पुलिस विभाग के लोग थे और उन्होंने जिस तरीके से अपनी जो है परिवार की चिंता ना करते हुए हमारी सुरक्षा के लिए अपनी जान दे दी, उसी जवानों को हम सलाम करते हैं अपने इस चैनल के माध्यम से। और हमें आपको ये भी बताना चाहते हैं कि इन्हें जो है जिस तरीके से आपके मन में विचार बना हुआ है, एक भाव बना हुआ है पुलिस महकमे को लेके, अगर आपको कोई बात करनी है और आपके साथ में कोई अन्याय हो रहा है तो मेहरबानी करके, अगर कोई अधिकारी नहीं सुन रहा है
तो उसके ऊपर भी कई सारे विभाग है, आप वहां तक जाएं, उन तक अपनी बात पहुंचाएं और उन्हें अपनी शिकायत दर्ज कराएं अगर आपको ऐसा लगता है कि वो अधिकारी हमारे साथ में पूरा इंसाफ नहीं कर रहा है। सर, कोई आपसे एक सवाल और करना चाहूंगा, कोई ऐसा क्षण आपका जो कि कोई ऐसा महत्वपूर्ण काम था जिसे आपको करना था और आपकी ड्यूटी का समय समाप्त हो रहा था, आप उस काम के लिए जा रहे थे, उस समय जो है आपको उस अपनी ड्यूटी के चलते उस काम को त्यागना पड़ा हो? 2013 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होता आणि त्याच वेळेस 17 फेब्रुवारी रोजी माझ्या सख्या भावाचं लग्न त्या ठिकाणी होतं. परंतु त्याच दिवशी काउंटिंग असल्यामुळे मला माझ्या त्या भावाच्या लग्नाला सुद्धा अटेंड करता आलं नाही. तशा प्रकारची सुट्टी मला मागता आली नाही. खरं तर सुट्टी मागितली असती तर ती मिळेल का नाही मिळेल अशा प्रकारची शंका माझ्या मनामध्ये होती आणि त्या कार्यक्रमाला मी जाऊ शकलो नाही. याचं निश्चितपणे माझ्या मनामध्ये एक दुःख आहे आणि त्या कर्तव्याचा भाग म्हणून मी जाऊ शकलो नाही. सर, ये बताइए, इस कार्यकाल के दौरान आपका सब में अच्छा एक्सपीरियंस क्या था? सब में अच्छी आपकी बात आपको इस महकमे में क्या लगी? मी जळगाव येथे कार्यरत असताना माझा त्या ठिकाणावरून बदली इतरत्र झाली आणि ह्या बदली झाल्यानंतर जवळपास 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक लोकांशी, सर्वसामान्य लोकांशी माझी नाळ जोडली गेली होती आणि त्यामुळे सर्वसामान्य लोक निश्चितपणे आपल्यावरती त्या ठिकाणी येऊन भेटत होते, वारंवार त्यांची दुःख, त्यांच्या अडचणी सांगत होते. त्या दिवशी माझी बदली झाल्यानंतर एक व्यक्ती, माझ्या एक अतिशय गरीब अशा प्रकारचा व्यक्ती तिथं आला आणि त्याने अगदी धाय मोकलून रडायला लागला की सर, आपली बदली झालेली नाही, आता मी आता कुठे जाऊ आणि माझी अडचणीचं आता कोण सोडवणूक करणार? मला आठवलं नाही की त्याची आपण काय मदत केली, कशा प्रकारची आपण मदत केली. पण त्याने मला सांगायला सुरुवात केली की त्याच्या मुलीचं, मी वर्षभरापूर्वी त्याच्या मुलीच्या संदर्भातले मी अडचण सोडवली होती आणि ती परित्यक्ता होती, ती नवऱ्यापासून विभक्त राहत होती. परंतु मी त्या नवऱ्याला समजावून सांगून दोघांचं समुपदेशन करून दोघांचं एकत्रित कुटुंब राहायला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती आणि त्याचाच एक आनंदाश्रू त्याच्या डोळ्यामध्ये होते की सर, आपल्यामुळं अशा प्रकारचं चांगलं काम मला झालं आणि त्याच्यामुळं त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते आणि खऱ्या अर्थानं ती मला फार अभिमानाची बाब वाटली की आपल्या कामामुळे कोणीतरी आनंदी आहे, कोणीतरी समाधानी आहे आणि ज्याच्या आपल्या जाण्यामुळे ज्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ शकतात, तो भावना अत्यंत चांगली होती, मनाला समाधान देणारी होती. सर, एक चीज़ ये आपसे जानना चाहेंगे कि इस महकमे में जिस तरीके से यानी सरकारी अस्पतालों में डॉक्टर्स होते हैं, मरीजों के साथ में काफ़ी यानी रूडली बात करते हैं, काफ़ी स्ट्रिक्ट होकर बात करते हैं, सख्ती से निपटते हैं, तो इस विभाग का भी एक खासियत रही है, इस विभाग की भी एक पहचान रही है कि यानी चाहे सामान्य लोग हों, चाहे आरोपी हो, सभी के साथ में एक सामान्य रवैया अपनाया जाता है और एकदम सख्ती से निपटा जाता है. सर, ये क्या समाज के बीच में एक यानी जो पुलिस का जो खौफ है वो बना रहे और जो गुनहगार है वो डरे रहें और सहमे रहें, इस वजह से ऐसा किया जाता है क्या सर? ये आपल्याला सर्वांना माहिती आहे, पोलिसांचं बोधवाक्य आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. सज्जनांचं रक्षण करणे आणि दुर्जनांचा निपात करणे, खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं पोलिसांची वागणूक असली पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांशी आपण अत्यंत प्रेमाने, जिव्हाळ्याने आणि आपुलकीने वागलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती राहणार नाही. परंतु त्याचबरोबर दुर्जन म्हणजे जे गुन्हेगार आहेत, जे वाईट प्रवृत्ती आहेत, त्या इस्मांशी मात्र आपण अत्यंत निग्रहाने राहिले पाहिजे, कठोर अशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे आणि त्यांना त्याच पद्धतीची वागणूक दिली पाहिजे, अशा प्रकारचं मला या ठिकाणी मत व्यक्त करायचं आहे, जेणेकरून पोलीस खात्याची जी प्रतिमा लोकांच्या मनामध्ये वाईट अशा प्रकारची आहे ती दूर केली जाऊ शकेल. ह्या माध्यमातून मला अशाच प्रकारच्या सूचना आपल्या सर्व पोलीस बांधवांना पण करायच्या आहेत की आपली वागणूक ठेवताना ह्या बाबींचा आपण समतोल ठेवला पाहिजे, बॅलन्स आपण ठेवला पाहिजे कुठेतरी, ज्यामुळे लोकांच्या मनामध्ये वाईट भावना आपल्याबद्दल निर्माण होणार नाहीत. सर, एक चीज़ और कि जैसे कोई किसी पुलिस स्टेशन में मान लीजिए कंप्लेंट लिखाने जाता है तो वो सच्चा है या झूठा है हमें तो पता नहीं होता, कोई ईश्वरीय शक्ति तो हमारे पास है नहीं, हम भी उनकी तरह एक इंसान है. तो सर, किस तरीके से फ़र्क देखा जाता है एक पुलिस की नज़र से, कैसे उन्हें आप लोग पहचान पाते हैं कि ये आदमी गलत कह रहा है? क्योंकि काफ़ी बार हमने देखा है कि पुलिस बड़ी पारखी नज़र रखती है और एकदम झट से पहचान जाती है कि ये आदमी गलत कह रहा है, किसी को फंसाने की कोशिश कर रहा है जानबूझकर, और पुलिस जो है उसमें जो है सही फैसला ले लेती है. मला असं वाटतं की पोलीस ठाण्याला प्रत्येक मनुष्य काहीतरी मदतीची याचना करण्यासाठी येत असतो, काहीतरी मदत मागण्यासाठी येत असतो. परंतु दुर्दैवानं काही व्यक्ती त्याच्यामध्ये असे असू शकतात की ज्याच्यामध्ये केवळ कोणावरती तरी वाईट आरोप करायचे आहेत, खोटे आरोप करायचे आहेत, अशाही भावनेने येत असतात. परंतु खऱ्या अर्थानं सत्य कधी लपून राहू शकत नाही
आणि अशा प्रकारचं खोटं जे आहे अशा प्रकारचं कधीही आपण समोर आणू शकत नाही. अशा प्रकारचे निश्चितपणे या ठिकाणी पोलिसांना एक अंदाज आलेला असतो. अनेक वर्षांची सेवा केल्यानंतर अनुभवानंतर माणूस समोर चाललेला व्यक्ती जो आहे तो खरा आहे की खोटा बोलतो या संदर्भात नक्की आपल्याला पारख करता येते. त्याच्यामुळे त्याला आपण फेस रिडिंग आपण म्हणू शकतो, जेणेकरून आपण ओळखू शकतो की समोरचा व्यक्ती खरं बोलतो खोटं बोलतो. परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे की समोर येणारा जो मनुष्य आहे त्याची तक्रार ऐकून घेणं, त्याचं म्हणणं ऐकून घेणं, अत्यंत पेशन्सली आपण त्याचं म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यावरती योग्य कारवाई करणं हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. ती खरी खोटी लगेच निर्णयाला न येता आपण तपासांती आणि सगळा तपास केल्यानंतर त्याच्यावरती आपण निष्कर्षाला येऊ शकतो की ती तक्रार खोटी आहे की खरी आहे या संदर्भात आपण शेवटी आपण जाणून घेऊ शकतो. सर ये बताइए कि आगे आप कौन सा ऐसा काम है जो करना चाहोगे, आपके मन में इच्छा है कि आने वाले समय में मैं कुछ ऐसा करना चाहता हूं जिससे कि एक मिसाल बने? अलीकडच्या कालखंडामध्ये आपण सर्वत्र आपण दहशतवादी कारवायांसंदर्भात आपण ऐकतो आहोत. आता आगामी वर्षभरामध्ये आम्ही एक प्रोजेक्ट म्हणून आम्ही घेतलेला आहोत की ज्याच्यामध्ये दहशतवादी कारवाई रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे. ही जबाबदारी केवळ एकट्या पोलीस दलाची किंवा आर्मीची किंवा नेव्हीची यांची नसून ही सर्वांची जबाबदारी आहे, ही सामूहिक जबाबदारी आहे. तर सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा या मिशनमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. त्यांनी याच्यामध्ये पोलीस दलाच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे. मी तर असं म्हणेन की साध्या भाषेतील नागरिक जे आहेत ते सुद्धा खऱ्या अर्थानं पोलीसच आहेत, साध्या भाषेमध्ये पोलीस आहेत आणि त्यांनी त्या कामामध्ये सहभाग केला पाहिजे. म्हणून आम्ही वर्षभरामध्ये सातत्याने प्रयत्न करणार आहोत. आयज अँड इयर्स हा एक आमचा प्रोजेक्ट आहे, त्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य नागरिकांना सहभागी करून घेणार आहोत. पोलीस फ्रेंड आम्ही बनवणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही अशा संशयास्पद व्यक्ती, संशयास्पद इसम आणि वस्तू यांच्यावरती नजर ठेवून त्या भागामध्ये जागता पहारा ठेवणार आहोत, जेणेकरून अशा प्रकारच्या कारवाई रोखता येतील, त्यांच्यावरती नजर ठेवता येईल. सर आखिरी चंद शब्द हमारे दर्शकों के लिए आप क्या कहना चाहेंगे? सर मी आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून मी लोकांना सांगू इच्छितो, पोलीस दलामध्ये जे सर्व चांगले अधिकारी निश्चितपणे आपल्यासोबत आहेत, आपल्या मदतीसाठी आहेत, आपल्याला हेल्प करण्यासाठी आहेत. सर्वसामान्य लोकांनी ज्यांच्यावरती अन्याय होतो आहे त्यांनी न घाबरता न भीता कुठल्याही प्रकारचा मनामध्ये संकोच न ठेवता त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये यावं. तिथेही त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक न झाली तर वरिष्ठ अधिकारीसुद्धा आपल्या मदतीसाठी सातत्याने 24 तास हजर आहेत, त्यांच्याकडे मदत मागावी. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की आपल्या प्रश्नाची निश्चितपणे सोडवणूक केली जाऊ शकेल, आपल्याला निश्चितपणे रिलीफ, आपल्याला न्याय दिला जाऊ शकेल, अशा प्रकारचं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. ये थे धनंजय कुलकर्णी जी, जो कि जोन 5 के माफ कीजिएगा जोन 5 के डीसीपी हैं और काफ़ी साल इन्होंने यहाँ पे निकाला है, इस पद पे निकाला है और काफ़ी सारे इनकी ज़िंदगी को लेके इनके तजुर्बात रहे हैं, एक्सपीरियंस रहे हैं. उन्होंने सामान्य जनता के सामने रखा और पुलिस की एक धुलमुल होती छवि के बारे में भी उन्होंने जवाब दिया कि जिस तरीके से पुलिस के बारे में भाव बनाए गए हैं, लोगों के मन में जिस तरीके से चित्र खींचा गया है वो अपने आप में गलत है. हाँ, उन्होंने इस बात से भी इनकार नहीं किया कि कुछ लोग जो हैं कुछ गलत काम कर जाते हैं जिसके चलते सारे लोगों के ऊपर उंगलियां उठती हैं. ये स्वाभाविक है कि चाहे किसी भी विभाग से जुड़ा हुआ आदमी, अगर एक आदमी कुछ गलत काम करता है तो उस पूरे विभाग पे, उस पूरे परिवार पे, उसके पूरे कुंबे पे जो है सवालिया निशान उठ जाता है, उंगलियां उठने लगती है. मगर हम दर्शकों से ये कहना चाहेंगे, जिस तरीके से इन्होंने नक्सलाइट एरिया में ड्यूटी की और ड्यूटी के दौरान जिस तरीके से इन्होंने नक्सलाइट लोगों से लोहा लिया, उसी तरीके से और आज मुंबई में इतने बड़े पद पे रहने के बावजूद भी वो अपने परिवार को बाद में और अपनी ड्यूटी को जो है पहले रखते हैं. सही मायने में हिंदुस्तान के अंदर यही लोग हीरो हैं और यही तारीफ के काबिल हैं. कैमरामैन शफीक साटविल पर विलास तुरे, मंथन के साथ में सईद शेख, मुंबई 24.